विद्यार्थ्यांनो, मी सुषमा आहे. आमच्या मागील सत्रांमध्ये आम्ही एका व्हेरिएबलमधील रेखीय समीकरणे आणि दोन व्हेरिएबलमधील रेखीय समीकरण आणि बहुपदांची डिग्री याबद्दल शिकलो आहोत. या सत्रात आपण बहुपदी समीकरणाबद्दल शिकू ज्याची पदवी 2 आहे, ज्याला वर्गसमीकरण म्हणतात. द्वितीय बहुपदीचे प्रमाणित रूप x2 + bx + c आहे जिथे does not equal 0 आहे. जेव्हा आपण या बहुपदींची शून्याशही समीकरण करतो तेव्हा आपल्याला वर्गी समीकरण मिळते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक परिस्थितींमध्ये वर्गसमीकरणे वापरू. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी आपण हे करू शकाल. पहिली, द्विघाती समीकरणांचा वापर करून वास्तविक जगातील समस्या तयार करा आणि सोडवा. दुसरा, द्विघात समीकरणे इतर प्रकारांच्या समीकरणांपासून ओळखा आणि वेगळे करा. तिसरा, द्विघातांचे उपाय शोधण्यासाठी भौमितिक आणि बीजगणितीय पद्धती लागू करा. यातल्या कीवर्ड: द्विघात समीकरणे, बहुपद, उपाय, फॅक्टरिंग, भौमितिक दृष्टिकोन, मानक फॉर्म. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक परिस्थितींमध्ये द्विघाती समीकरणे वापरतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शाळेने 500 चौरस मीटर क्षेत्रफळाचे सभागृह बांधण्यास निर्णय घेतला आणि त्याची लांबी तिप्पट रुंदीपेक्षा 4 मीटर जास्त असेल. विद्यार्थ्यांनो, या माहितीसाठी आपण एक समीकरण परिभाषित करू शकतो. दिलेल्या माहितीवरून आपण असे म्हणू शकतो की हॉल आयताकृतीच्या स्वरूपात आहे ज्याची लांबी आणि रुंदी आहे. लांबी रुंदी गुणाकार करून आपल्याला सभागृहाचे क्षेत्रफळ मिळते. समजा हॉलची रुंदी बाय मीटर आहे, त्यानंतर त्याची लांबी 3x + 4 मीटर असावी. ही माहिती आपण खालील आकृतीप्रमाणे चित्ररूपाने दाखवू शकतो. आता हॉलचे क्षेत्रफळ इक्वल्स 3x + 4x and 2 गुणाकार केल्याने आपल्याला 3/2 + 4x मिळते. म्हणून 3x2 + 4x = 500. तर हॉलची रुंदी समीकरण 3x2 + 4x 500 = 0 पूर्ण करेल, जे एक वर्गसमीकरण आहे. ग्रीक गणितज्ञ युक्लिड यांनी लांबी शोधण्यासाठी एक भौमितिक दृष्टिकोन विकसित केला ज्याला आपण आजच्या काळात द्विघात समीकरणाचे निराकरण म्हणून म्हणतो. द्विघाती समीकरणे सोडवणे सामान्य स्वरूपात बऱ्याचदा प्राचीन भारतीय गणितज्ञांना श्रेय दिलेले जाते. या सत्रात आपण द्विघाती समीकरणे आणि त्यांची मूळे शोधण्याचे विविध मार्ग जाणून घ्याल. द्विघाती समीकरण. x मधील वर्गसमीकरण हे x2 + bx + c = 0 या स्वरूपाचे समीकरण आहे, जिथे a, b, c वास्तविक संख्या आहेत आणि does not equal 0 आहेत. वर्गसमीकरणाची मूले b ± b2 4 acres 2a आहेत.
उदाहरणार्थ 3x2 + 4x 500 = 0 हे एक वर्ग समीकरण आहेत. Set x2 5x + 1 = 0, x 3x2 + 2 = 0, 1x2 + 100 = 0 हे देखील वर्ग समीकरण आहेत. नोट: q ऑफ x इक्वल टू 0 या स्वरूपाचे कोणतेही समीकरण जिथे q ऑफ x हे डिग्री 2 चे बहुपद आहे ते द्विघात समीकरण आहे. पण जेव्हा आपण q ऑफ x च्या अटी त्यांच्या अंशांच्या घट्या क्रमाने लिहितो तेव्हा आपल्याला समीकरणाचे मानक रूप प्राप्त होते. तर म्हणजे x2 + bx + c = 0, जिथे does not equal 0 ला वर्ग समीकरणाचे प्रमाणित रूप म्हणतात. तर द्विघाती समीकरणांमधील काही वास्तविक जीवनातील उदाहरणे पाहूया. एक मोटर बोट ज्याचा वेग स्थिर पाण्यात ताशी 18 किलोमीटर आहे, त्याच ठिकाणी परत येण्यापेक्षा 24 किलोमीटर वर जाण्यासाठी 1 तास जास्त लागतो. प्रवाहाचा वेग शोधा. द्रावण प्रवाहाचा वेग ताशी इंटू किमी विचारात घेऊया. त्यामुळे बोटीचा वरचा वेग इज इक्वल टू 18 - x किलोमीटर बाय तास आणि ओढ्याखालील बोटीचा वेग इज इक्वल टू 18 + x किमी बाय ताशी असतो. वेग इज इक्वल टू अंतर बाय वेळ हे आपल्याला माहिती आहे. तर वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. वर जाण्यासाठी लागणारा वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग इक्वल टू 24/18 - x. त्याचप्रमाणे खाली जाण्यासाठी लागणारा वेळ अंतर बाय वेग इज इक्वल टू 24/18 + x. प्रश्नानुसार याच ठिकाणी परत येण्यापेक्षा 24 किलोमीटर वर जाण्यासाठी 1 तास जास्त लागतो. 24/18 x 24/18 + x = 1. LCM घेतल्याने आपल्याला मिळते 24 × 18 + x - 24 × 18 - x इज इक्वल टू 18 - x × 18 + x. सोडवून आपल्याला x² + 48x - 32x इज इक्वल टू 0 मिळतो. म्हणून हे द्विघात समीकरण आहे, म्हणून आपण उपाय शोधण्यासाठी द्विघात सूत्र वापरतो. इथे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 48 आणि c इज इक्वल टू -324. x = b ± b24 /2a या वर्ग समीकरणाची मुले. दिलेल्या सूत्रात a, b आणि c ची सर्व मूल्ये बदलून घ्या. उकल करून आपल्याला x = 48 ± 3600/2 मिळते. प्लस किंवा मायनस मुळे वेगळे करा. आपल्याला मिळतात आपल्याला x = -48 + 60 2 48 60 हाल्फ्स मिळते. उकल केल्यानंतर आपल्याला x = 6 - 54 मिळते. एक्सचा प्रवाहाचा वेग असल्याने तो नकारात्मक असू शकत नाही, म्हणून आपण मूळ x इज इक्वल टू -54 कडे दुर्लक्ष करतो. म्हणून x इज इक्वल टू 6 प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर पर तास देतो. आणखी एक उदाहरण पाहूया. एका कारखान्यात दिवसभरात x क्रमांची यंत्रे तयार करतात. प्रत्येक यंत्राचा उत्पादन
खर्च रुपयात एका दिवसात तयार होणाऱ्या यंत्रांच्या संख्येपेक्षा 120 वजा होता. एक दिवशी एकूण उत्पादन खर्च 1500 रुपये होते. द्विघात समीकरण शोधा. द्रावण उत्पादित यंत्रांची संख्या x आहे, त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक यंत्राचा उत्पादन खर्च रुपयांमध्ये 110 - x. तर त्या दिवशीचा एकूण उत्पादन खर्च रुपयांमध्ये x × 110 - x. म्हणून x × 110 - x = 1500. गुणाकार केल्याने आपल्याला 110x x2 = 1500 मिळते. सर्व पदे एका बाजूला लिहिल्याने आपल्याला x 1500 = 0 मिळते. ज्याने गुणाकार केल्याने आपल्याला x2 110x 1500 = 0 मिळते. म्हणून आवश्यक असलेले वर्गसमीकरण x2 110x + 1500 = 0 आहे. खालील द्विघात समीकरणे आहेत की नाही हे तपासा. x - 3 = x - 5. पण आपण डाव्या बाजूचा विचार करतो आणि नंतर उजव्या हाताच्या बाजूची समीकरणाशी बरोबरी करतो आणि मग आपल्याला द्विघात समीकरण सापडते. डावा हात इक्वल्स x - 3 2 + 3 आहे. x 3 2 ab2 = a2 + b2 2 अब या स्वरूपात. या स्वरूपात लिहिल्यास आपल्याला x2 6x + 9 + 3 मिळते. 9 + 3 जोडल्यास आपल्याला 12 मिळते. x2 6x + 12. म्हणून x - 3 2 + 3 = x5 हे x2 6x + 12 = x5 असे लिहिता येते. x5 डाव्या बाजूला हलवून आपल्याला x2 7x + 17 = 0 मिळते. ते x2 + bx + c = 0 या स्वरूपात आहे. त्यामुळे दिलेल्या समीकरणात हे द्विघाती समीकरण आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. x1 + 3 = x + 4x4 y. दिलेल्या x1 + 3 = x + 4x4 वरून येथे LHS आपल्याला x1 + 3 मिळते. गुणाकार केल्याने आपल्याला x2 x + 3 मिळते. आणि RHS आपल्याला x + 4x4 मिळते. ते a + b ab = a2 b2 या स्वरूपात आहे. तर आपल्याला x2 16 मिळते. 1 आणि 2 पासून आपल्याला x2 x + 3 = x2 16 मिळते. उकल केल्याने आपल्याला x - 19 = 0 मिळते. ते x2 + bx + c = 0 या स्वरूपात नाही. त्यामुळे दिलेले समीकरण हे द्विघाती समीकरण नाही. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. चल x मधील वर्गसमीकरण हे x2 + bx + c = 0 या स्वरूपात आहे. जिथे a, b, c वास्तविक संख्या आहेत आणि a does not equal 0 आहे. वर्गसमीकरणाची मूल्ये x = b ± b2 4 2a आहेत. =0 या स्वरूपाचे कोणतेही समीकरण जिथे q of x हे डिग्री 2 चे बहुपद आहे ते द्विघात समीकरण आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.